नमस्कार, सुप्रिया किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजची जी मी डिश करणार आहे ती म्हणजे एग टिक्का मसाला। बघू शकता कसा आपला एग टिक्का मसाला झाला आहे। तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा पुदिना घेतला आहे आणि मी 2-3 मिरच्या घेते। तर कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल ओतलेलं आहे। 2 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरलेले आहेत। आता ते परतून घेते। परतल्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकली। 2-3 मिनिटं कांदा परतून घ्यायचा, नंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि जो मी मगाशी मसाला दाखवला होता तो हिरवा मसाला मी टाकला। त्याच्यात मसाला छानपैकी परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। आता मसालाही परतून झाला। आता मी हळद टाकते थोडीशी, 1 चमचा लाल तिखट टाकले, थोडेसे धने पावडर टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकले आणि थोडासा 1 चमचा मी चाट मसालाही टाकलाय। चाट मसाला आहे आणि टेस्ट खूप छान लागते। आणि थोडीशी जिरा पावडर टाकली आहे, दालचिनी पावडरही टाकली आणि मसाला परतून घेते। मसाला परतल्यानंतर मी थोडंसं दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी फेटून घेतलेलं होतं अगोदर मी। ते दही क्रीम सारखं केलं। नंतर मसाला छानपैकी परतून घ्यायचा, थोडंसं पाणी ओतायचं। पाणी ओतून झाले, तरीही सुटलेली आहे, तेलही सुटलेले आहे आपल्या मसाल्याला। तोपर्यंत मी अंडे घेतलेले आहेत 6, त्या अंड्याचे छोटे छोटे काप करून घेते। हे बघा असे काप केलेत। आता मी ते ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे। हळूवारपणे काप हलवून घ्यायचे आणि नंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि वरून कोथिंबीर गार्निश करते। आपली रेसिपी रेडी आहे, एग टिक्का मसाला। बघा किती छान झालेला आहे। नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।